कधीपासून मी या पार्सलची वाट पाहत होते. आज माझ्या ते हातात आलं. पार्सल तर पाहता येईल, पण त्या अगोदर मी बनवायला घेतली होती इकडे खिचडी. आता सकाळपासून मी 2 भाज्या बनवल्या होत्या. एक श्रद्धाच्या डब्याला, एक तिच्या पप्पाच्या डब्याला. पण त्या दोघी बी कोरड्या भाज्या होत्या. म्हणून म्हटलं चला समर्थासाठी मस्त मी थोडीशी खिचडी बनवते. त्याच्यासाठी मूग डाळीची खिचडी बनवायला घेतली. खिचडी लावून दिली आणि त्यानंतर मी म्हटलं चला पार्सलमध्ये काय ते पाहू. पण ते पाहायच्या अगोदर दाखवते की माझा कान आहे ना पूर्णपणे असा उघडला आहे. कोणी म्हणतं याला टाकी द्यायला पाहिजे, कोणी म्हणतं नाही द्यायला पाहिजे. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की कान चिपकून भेटतो, पण मला समजत नाही नेमकं कानासोबत काय करावं. म्हणून मी तात्पुरती ना ही एक गोष्ट मागवली. हे स्टिकर मला ते आत्ताच माहीत झाले आणि मी लगेच मागून घेतले मी शिवून. हे स्टिकर आहे ना काढून घ्यायचे आणि कानाच्या बॅक साईडला चिटकून द्यायचे. त्यानंतर आपलं कानातलं जे घातलं ना ते वरती असं तरंगून राहतं. नाहीतर मग छोटे घाला किंवा मोठे घाला असे कानातले ना खाली वगळायचे. आता हे छोटं कानात आहे तरी एकदम खाली आलं होतं. ह्या कानातले मागं बी मी स्टिकर लावून घेतलं आणि त्यानंतर असं काय माझं कानातलं दिसत होतं. परवाच्या दिवशी जे ताट घेऊन आले होते पूजेचं ते काय मी अजून दाखवलं नव्हतं. म्हणलं चला तेच दाखवते. खूप सुंदर असं ताट होतं. कधीची घ्यायची इच्छा होती. त्याची प्राईस जेव्हा 1400 होती ना तेव्हापासून घ्यायचं होतं, पण त्याची प्राईस वाढून गेली तरी माझं घेणं होत नव्हतं. आता ते घेतलं. खिचडी बनवायला ते एकदम सोपी, पण या पोराला खाऊ घालणं म्हणजे खूप अवघड काम आहे. आता हे बघा हे बाहेर येऊन बसलंय आणि इकडं तो म्हणतो की मम्मी मला इकडं खाऊ घाल, आणि काही काही असं चालू होतं की मला खायचं बी नाही. एक दोन घासं बळजबरी खाऊ घातली, कारण का हा खाऊन झोपला तरच मला माझं पुढचं काम करता येतं. आज हा लास्टचा ब्लाऊज होता. ब्लाऊज वगैरे झाला. संध्याकाळी म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घेऊ. तर स्वयंपाकात आज काय नाही, तेच सिंपल मस्त पिठलं आणि पोळीच बनवली होती. पोह्यांच्या चक्करमध्ये एखादा सण तोंडावर येऊन जातो तरी बी आपल्याला आपल्या केसाची तोंडाची काहीच काळजी घेणं होत नाही. पण माझ्याकडनं हे मेहंदीचं पॅकेट ठेवलेलं होतं. म्हटलं चला निदानचं केसाला मेहंदी तरी लावू. उद्याचा दिवस आहे, परवाच्या दिवशी वटपौर्णिमा आहे आणि माझं अजून बरंच काही काही राहिलेलं. काय होतं काय नाही ते माहीत नाही, पण म्हटलं चला निदानची मेहंदी तरी का होईना लावून घेऊ. एक ॲलोवेराचं पान होतं माझ्याकडे, ते मस्त कट करून घेतलं, मिक्सरला फिरून घेतलं, मेहंदीत टाकून दिलं, कारण की याच्याशिवाय मेहंदीत टाकायला बी माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यानंतर साईडला इकडे मी दही लावून दिलं. आता इथं वाजले 10:30. आता जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत हा महाशय झोपत नाही. चला तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.